नुकसान आहे का? चला बा पदर लेता लेता साखरेन स्टँड वर 36 बाया मरी घ्यात महाराज त्या मामना जीव बी आज बा असं काही शे काय? हा तसं काही ऐकेल नाही ना तुम्ही? मग लिहिलेव ना पदर काय नुकसान आहे त्यामुळे. बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही मजा ना चावत तो सटकी सटकी जास बहीण सटकी जास ना एक दोन चूक ठोकिली पण त्याला शिलगाव काटे डोकावर ना पदर. हा घरमा तुम्ही कशी राहिलात नो प्रॉब्लेम अडचण नाही. पण असं टोपीवाला बाबा देखा ना फक्त डोकावर पदरलेत जा कारण म्हणे जुन्या माया बसेले तिसले विचारा तुम्ही. अशी मर्यादा होती ना. नवीन सुनबाई राहो का अर्धी वहिनी बाई राहो समोर ते जरा असा टोपीवाला बाबा दिकी जाय ना डोकावर चारा ना वज राहो की लाकडेच न राहो. नानासाहेब आबासाहेब समोर तैन येणारा बाबाला की इथलं वज बी राह ना तरी मन माय तोंड फिराय उभी राह. पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे आणि मग त्या रस्ता तरी जाय. हा नियम होता. बरोबर आहे ना माडी? बरोबर आहे ना? हा नियम होता. वयक नाही पायक नाही. वयले मोठा आहे कोणी सासरा लागस वय जेठ लागस वय मनीषीन तो माणूस निघी जाऊ दे मग मन माय जायच्या रस्ता तरी आई मर्यादा होती. आते गाव माना गली माना जाऊ द्या हो. आते ते सगळा सासरानं बी चाहते ना बिल्ल मोठ टाकाल करस म्हणून बाई. हा पुऱ्या नियमाचं उल्लंघन करून टाकले. सत्यानाश पूर्ण वाटोड करून टाकलं महाराज आपल्या धर्माचं. हो काही काही गोष्टी बारकाईने विचार करायचा. हो खूप शिकण्यासारखं आहे बरं. आपलं जुनं काहीच राहिलं नाही शे. बऱ्याच गोष्टी जुन्या शिकासारख्या शेत. आता डोकावर बठ्ठ्या म्हणे मायास ना बठ्ठ्या बहिणीस ना डोकावर पदरे असं वाट राय ना साक्षात नांदुरीगणनी देवी येले बा असं वाटत. हो असा जीव करा ना बहिणीस नका मंदिर बांधेन पाय पडली हो असा जीव करत. आणि बिगर पदरनी पाहिलं तर का मला असं वाटत हो बापरे दिनले चुरेर कधी फिराय म्हणे डोकावर पदर दड कायले जा बहिणीच. हा पदरले बोलते किंमत शे. हो पदराचा इतिहास सांगायला मला आवडेल. राजे छत्रपती शिवरायांची आई जिजाऊ साहेब डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. आज जर तुम्हाला अपेक्षा असेल आमचे पोरं संस्कारी निघाय पाहिजे पोरं संस्कारी निघतील पण पहिला अधिकार तुमचा आहे. तुमचे गुण चांगले ठेवा पोरग चांगलं जन्माला येतं. राग धरू नका हक्काने बोलतो. हा राजे छत्रपती शिवराय आजचे तरुण गाडीवर लिहितात राजे राजे पुन्हा जन्माला या. राजे तुमची धर्माला गरज आहे. मी तर म्हणेल राजे जन्मालाच येऊ नका. का राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मासाह होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. थोडं वाईट वाटेल. जिजाऊ साहेबांचे संस्कार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. तुम्हाला वाटत असेल आमची लेकरं घडली पाहिजे तर आपण सुद्धा संस्कारात वागलं पाहिजे. हो जिजाऊ साहेबांचे संस्कार डोक्यावर पदर. अजून सांगतो राजे छत्रपती शिवरायांचे जेवढे आपल्या हिंदू धर्मावर नाही तर जगावर उपकार आहेत तेवढेच उपकार अहिल्या माता होळकरांचे सुद्धा आहेत. हे मंदिरातले देव तुम्हाला दिसताय ना राजे छत्रपती शिवरायांना जेवढं श्रेय जातं तेवढं अहिल्या माता होळकरांना सुद्धा जातं. अहिल्या माताने सुद्धा मंदिरातले देव जिवंत ठेवले. फक्त अहिल्या माताची कृपा आहे. पण त्या अहिल्या मातेचा एखादा फोटो दाखवा बिनपदराचा शेका अजिबात नाही. राजे छत्रपती शिवरायांची माय बिनपदराची नाही. अहिल्या माता अहिल्या देवी होळकर बिनपदराची नाही. बरं तुम्ही म्हणसान महाराज त्यासले आम्ही देखील नाही. मग आता तुम्हाला डोळ्यासमोर उदाहरण आपल्या काना देशाची मुलगी राष्ट्रपती झाली त्या माईचं नाव काय होतं? वा प्रतिभाताई पाटील. मला एखादा फोटो दाखवा प्रतिभाताईना डोक्यावर पदर नाही असा एखादा फोटो शेका. राष्ट्रपती झाली माय तरी डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. बरोबर आहे ना? राष्ट्रपती होई गी माय तरी डोक्यावर ना पदर पडू दिला नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाऊन पोलो तिरपा कोजत ओ सांगू काकू तू पदरले वो माय माय राष्ट्रपती पदरले आणि आई काकू बिगर पदरनी पिरस खिचडी वाटाले येडी बहानट सुरू. विठ्ठल विठ्ठल डोक्यावर पदर संस्कृती आपली. डोक्यावर पदर सासू सासऱ्यांचा आदर. पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. हा बरोबर आहे ना?
डोकावर ना पदरने किंमत बहिणी सोन राग अजिबात धरा नाही. आको 2 मिनिटं बोलसो. आको थोडी संस्कृती पुढे सरकी गई. पदर सारखं आम्हा सिटीस मा घुसेले ते अजून खेळास मा घुसेल नाही. खेळास मा बी अजून कोपरे कोपरे आहे बा. एक आको नवीन वस्त्र येले. कोणतं बहिणी सोन? हा कोणता मायन्या कधी इथलं डोकं फिरस ना त्या गाऊनले दकीच नाही. दुकान मा कधी के ना चाकू घाली माठ टाकू असा जीव करस म्हणा. त्या गाऊनने इथला सत्यानाश करेले बाबा, इथला सत्यानाश करेले. आणि ती आपली संस्कृती नाही बहिणी सण ते गाऊन फावून घालायने. आणि समजावा शरीराला काहीतरी व्याधी असन तर नक्की घाला, आपला विरोध नाही. तुम्हाला जर सुरक्षितता वाटत असेल तर नक्की तो गाऊन घाला. पण गाऊन हा किती वापरायचा याला पण लिमिट आहे. रातना टाइमले गाऊन घाला, आपला स्वयंपाक होई जायले, साडी चेंज करल्यावर आणि गाऊन घालल्यावर ना आपला घरमा झोपी राहणं इथपर्यंत गाऊन. सकाळी मग आंघोळ होईनी साडी नेशीन परिधान करीन बाहेर निघाणं याले म्हणतात आपली संस्कृती. तुम्ही सुरक्षिततासाठी वापरतच होते ते बिलकुल वापरा, आपला विरोध नाही. तुम्ही वापरायला पाहिजे पण त्याला लिमिट ठेवा ना. रात्री जर घालाय की आपला गाऊन सकाळी मग आंघोळ करीन आपली साडी नेशील. बाकीने बाया गाऊन घालीन बटी गलीमा फिर येते ताई तुम ना घर काय रांध हा. आणि समजा उजाय मग वै काही जशात पण अंधारा मा एखादा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाई ना बाई. ते गाऊन मा काय चांगलं दिकस का आपलं रूम पुरतं मर्यादित ठेवा ना. ते गाऊन काय असं मापमाची येल रास का तो आडून दोडून सत्यानाच रास. आपण पहिले त्या बाजरीवर ना चिडा उडा लाकडे गाडून ना तशा दिखते बहिणीवर. अजिबात त्या गाऊन पाहून घालीन बाहेर निघाल नाही बहिणी सोन. आपलं घर मा झोपी राहा ना. हा तुम्हाला पाय पडस वो सोन चिडी सोन मन माय कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाई. मस्त साडी नेसो वजन मग पिरो बहिणेसो. जुन्या बाया शेतीस ना पाहिजे नियम शिकल्या. पहिल्या बाया इथल्या नियम मा वागेत ना. हा नानासाहेब तुमचाही अनुभव इथं बसलेल्या बाबांचा अनुभव जे 45-50च्या पुढचे त्या काकांना सगळ्यांना अनुभव असेल. ऐका पहिले या बाया बसेलेत ना म्हणे माया इसले विचारा जर डिकरा मोठा राहा ना देरजेट सारखा दिखे ना डेकराला देखीने सुद्धा खाटवर बसत नाही. एखादी देराणी जेठाने सांगे बसाव माय बसो बाई काय इथली घाबरस आपला डिकरा आहे तो आपला अंडोर आहे. नाही माय अंडोर काय ना तो देरजेट सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी मोठा दिखे तरी पहिल्या बाया उठीन उभ्या राहायच्यात. इथला तराडा होता. आपण सांगू का लगीन मा गाणं म्हणत 11 लगून गाणं म्हणत आणि नाचणार आहे ना बाया बायाशी गोडक करी बसेत आणि मधमा नाचे बाई. नाचाना बी अशी मर्यादा ना एक बी म्हातारा असा खकारी दे ना तरी सुद्धा म्हातारी गपकन नाही माय तात्या जागेशे. इथला तराडा होता बरोबर आहे की नाही. इथली मर्यादा होती. आते सुन बाई नाचनी सासरा वो वाईना टाकस वो भाऊ वो आप्पा वो दादा तू नका पाय पडू रे वो भाऊ वो आई बा. काय सत्यानाश करणार बाबू. आणि तुमले सांगा जर का ज्या या बसेल बाबा आहेत ना यासने नियम पाळा मनीषने यासने सुन बाया यासना समोर पदरलेत राजू बाबा नरू बाबा यासने इथली मर्यादा पाडी. तुम्ही लोकेशन नियम पाडेले काय सख्खी बायकोले जरी बोलणार आहे तरी सुनबाईं समोर बोलायला घाबरेत. पहिला म्हातारा नाही भो म्हणा बोला मा जर तोल घ्या म्हणा बोला मा जर तोल घ्या ते म्हण सुनबाई काय विचार करू. सख्खी बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत म्हणजे जवळजवळ बायको सख्खीच राहत बा. सख्खी बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत नाही भो. मी जर बोला मा तोल घेत म्हण सुनबाई मनाबद्दल काय विचार करी. हाही सासरा मर्यादा ठेयत म्हणशीन त्या सासराला देखील सुनबाया पदरली आहेत. बरोबर आहे की नाही. आता ज्या नवीन वय राहणार ना त्या सासरा रिमिक्स सासरा आहेत रिमिक्स. त्या घरमा इतकी सुनबाई कामावरच न्याव भाऊ इथलची चड्डी घाली बटस ओ काका अरे तू चड्डी ना अंतर वाढाव रे ओ आई बा तू निदान चड्डी ते मोठी घाल रे भाऊ. इथलची चड्डी घाली फिर उलगेल वावर तू ना मसरा काय सापडी रे बहानट सुरू. अपेक्षा ठेवताय ना तुम्ही त्यांच्याकडनं तर तुम्ही सुद्धा तेवढे खरे उतरले पाहिजे महाराज. बरोबर आहे ना. हो तुम्ही मर्यादा पाडा. जुन्या लोक सांगेत एखादी जर का भाऊ जायले गली आली म्हणे बाईले जर बोलायला निघणार ना ती बाई पहिले सांगते गाई गोलच करा पहिले तात्या तुम्ही जर मन मिरीनी ठेवशात ते मी तुम्ही पगडीनी ठेवसू. बरोबर आहे ना. काय सांगेत पहिल्या बाया तात्या तोल जावाल नको भाऊजी तोल जावाल नको दादा तोल जावाल नको. तुम्ही म्हणे इज्जत ठेवशात ते मी तुम्ही ठेवसू. तुम्ही म्हणे मिरीने ठेवशात ते मी तुम्ही पगडीने ठेवसू. हाही मर्यादा होती पहिले. हो पहिला सासरा बी तसा होता. हाते आता ते घरमा टेप लाईन नाचत असते
ती सूनबाई सांग माय एवढं तर का माय एवढं मोठं ए चादडी. मर्यादा मर्यादा नाही का. माझ्या कीर्तनातून मी आज तुम्हाला मर्यादा सांगतो. मला ते सांगायला आवडतं. आपल्या धर्माचे नियम प्रत्येक बाईने नियमाचं पालन करायचं. अजून सांगतो. अजून महिला माता जुन्या बाया बसेल तिसले विचारा. बाप कितला बी श्रीमंत होईल नानासाहेब कितला बी श्रीमंतनी पोर होईल तथा बापने जर कदा 200 रुपये तवय ना 200 रुपये म्हणजे आत्याना 2 लाख रुपये 200 रुपयाना जरी चप्पल लिहिल होती बापनी तरी सुद्धा दर्जामा येताच पायमाना चप्पल हात मालियत. पहिल्या बाया हाही मर्यादा होती. पहिल्या बाया पायमाना चप्पल हात मालियत. आता चप्पल घालाशिवाय किचन रूमवर रांधतीत नाही. एक पूर्ण माल कोण म्हणे महाराज तुम्ही लय जुने विचार सांगतात म्हणे. असं थोडी असतं. आम्ही सुशिक्षित आहेत. पहिल्या म्हाताऱ्या म्हणे त्या अशिक्षित होत्यात म्हणे त्या नियम पायत. आम्ही सुशिक्षित आहेत म्हणतात. ताई अजून पुरी शिकेल नाही शे. तू चप्पल घाली रांधरायनी अजून पुरी शिकेल नाही शे. तू तवय शिक्षी जवळ पायमा घाला ना बुटस मा वरण लिहिन पिशी तवय म्हणतो मन बहीण पुरी शिकी गई भो. शिकणं म्हणजे काय हो. बिनपदराचा राहणं याला सुशिक्षित म्हणशाल का. अजिबात नाही. उलट तुम्ही शिकून जर डोक्यावर पदर घेत असाल तर डबलची इज्जत वाढते. एवढा मोठा बायको पण पदर सुद्धा पडू देत नाही भू. बरोबर आहे की नाही. म्हणून प्रत्येकानं दक्षता घ्यायची. माझ्या हिंदू भगिनींना सांगतो गरमा कसं बी राहिल्या बहिणी सोन पण असा टोपीवाला दिखता डोक्यावर पदर धडकायले नाव सोनचिडे सोन. हा माझ्या भगवंतानं नववार साडी परिधान केली. गावात प्रवेश करायचा. डोक्यावर पदर पायातली चप्पल हातात घेतली. गावात प्रवेश केला. चोखोबाच्या दारात दरवाजावर थापटा. गायनाला आमचे नरू बाबा आहेत. नरेंद्र बाबा अजून आमचे राजू बाबा आहेत. आमचे सगळे भजनी मंडळ भागा सगळे परिसरातील भागाभागातून आलेले सगळे आमचे टाडकरी महाराज मंडळी आणि जे मृदंगाला साथ करतायत आमचे गणेश बाबा. हा हितेश बाबा राईट. त्या डबल होई जातच ना. हा आमचे हितेश बाबा नाही चालते तुम्ही. अजून बरेच बाहेर गावावरून आलेले लोक आहेत. त्यात आमचे जे आपल्या परिसराची श्रीमंती दोघही व्यक्ती इथं बसलेले आहेत. आमचे नानाश्री असतील आमचे आबासाहेब. बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत. अजून देऊरवरनं माझे बंधू म्हणजे आमचे मोठा भाऊ आलेले आहेत. परिसरातून भागातून ताईसाहेब बरीच मंडळी आलेली. पण प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. कसं आहे ना मी जर नावं घ्यायला लागलो बाकीनाच ना लेवाई जातील बाकीना सुटी जातील. जास्त ना लेवाई घेत्या खुश होई जातील बाकीना सांगते जाते रे चिकनात नाही झालं ते. आणि जर मी बटास ना नावे लेवायला गोते बाकीना सांगतील बटास ना नावे लेवा मग अख्खी रात निघ जाई तरी नावे पुरावा. सकाळी मग तुम्हीच सांगशात आपण रवी किरण महाराजले बोलायला होतं पण रात्री ते बाटीन नावे वाची घ्या. म्हणून आलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानमानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल माझ्यासोबत आलेले आमचे जळगाव नांद्रेचे आमचे तुषार दादा साहेब आहेत. इकडे आमचे मालेगाव साईडचे माझे ऋषी भैया आहेत. असो अभंगाय तुकोबारायांचा कोण तुकोबार आहे. ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे. जाडून संसार बैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे. या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना संदेश देताय समजवताय. भैया अरे देवाला शरण जा. भगवंताच्या पाय धरा. पर भगवंताचा पाय धरणं कर रे. पण कोणत्या देवाचं पाय धरायचं कोणत्या देवाचा सहारा घ्यायचा कोणत्या देवावर विश्वास ठेवायचा. साधकांचा तुकोबारायांना प्रश्न. तुकोबाराय म्हणतात भैया भगवंताचं नामचिंतन करायचंय पण नामचिंतन करत असताना सावधगिरीनं कारण देखाव बेडुकले सुद्धा वाटणं कीर्तन माय असं डेडेर आपली भाषा मा. हा डेडेर त्यासले सुद्धा समजणं कीर्तन माय ना. कोणले चांगलं म्हणूस आलं मला अजून सुधरत नाही. उचला हो कोणी जिंमत नाही. विठ्ठल विठ्ठल अशा देवाला शरण जायला सांगतात तुकोबार आहे की त्या देवानं भक्ताच्यासाठी काम करायला लाज नाही ठेवली पाहिजे. अशा देवाला शरण जायला सांगतात. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. अजिबात लाज नाही. पोरं शांत बसा रे. अजिबात लाज नाही ठेवली पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. मग उदाहरण म्हणून मी कालून सुरुवात करतो.
काही काही लोकांना जातीपातीचा लय घमंड असतो, काही गर्व असतो बरं का. जातीपाती ज्यांना घमंड आहे, चांगलंय तुमचं पुण्य असेल, तुम्ही मोठ्या जातीत जन्माला आले, पण मोठी जात मी तीच ठरवतो ज्याच्या गड्यात माड असेल. विठ्ठल विठ्ठल. कारण मी जेव्हा बोलतो ना नानासाहेब, जेव्हा बोलतो ना, माझ्या समोर कमीत कमी 50 मोबाईल समोर असतात, महाराज काय बोलतात, म्हणून मी जे पण बोलेल ते पुरावा शिवाय बोलणार नाही. जातीनं ब्राह्मण असेल आणि तो जर अभक्त असेल तर माझे तुकोबाराय सांगतात, अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. विठ्ठल विठ्ठल. जातीनं ब्राह्मण आणि तो भक्त असेल तर तुकोबारायांनी सरळ सरळ त्याच्या मायला शिवी घातलेली. जातीचे तुम्ही किती भारी आहात त्याच्यापेक्षा तुमचे संस्कार काय हे ओळखू येत. हा, आणि सांगू का तुमले, वागत असताना जगत असताना माणसानं समोरच्याची इज्जत करायचं शिकलं पाहिजे. काय होतं माहितीये का, जर समजा रवी किरण महाराज जायच राय ना, तुम्हाला बरोबरी नाही, तुमले दाखला वाटणार तर ठीक आहे, पण एखादा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती जाय राय ना, ते त्याला आदरही बोलायला पाहिजे. एखादा सांगत बेकार इज्जतली नाही बोल, डायरेक्ट नाना त्यासले तोंडवरच आहे काढते ना भाऊ. रवी किरण महाराजने अशी इज्जतली नाही ना, समोरच अपमान कर टाका, इथला बेकार बोलणं. खरे रे भो, तू बेकार बोलली ना, चांगलं कर हाय तू ना मत वेगळी. पण ज्या हुशार लोके राहतात, अभ्यासू लोके राहतच ना, ते असा विचार करत प्रोडक्ट जर इथलं खराब आहे, ते कंपनी कितली बोगस होईल म्हणून बोलणं समजे राय ना तुमले. हा, मग कोणले बोलान टाइमले आपली कंपनीना दोष निघणार नाही दक्षत आल्या. विठ्ठल काही मी मुद्दाम काही म्हणतो, कारण काही लोक बोगस आहेत, बाकी चांगले पण आहेत. काही लोकांना जातीचा गर्व असतो, आम्ही कानी अमुक जात ना, आम्ही कानी फलाने जात ना, आम्ही वलाने जात ना. खरंय, पण माझ्या देवानं जिरवली महाराज सर्वांची, मोठा भाऊ सर्वांची जिरवली. दादाश्री कशी जिराई सांगू का, काही लोक जात ना एवढा घमंड होता ना, आम्ही त्यासने घरनं पाणी नाही पितो बर, त्यासने गलीमा सुद्धा नाही घुसतो बर, पोऱ्या 34 वर्ष नाही घ्या, लगीनच होय नाही तथा करलंय ना. का हो आप्पा, हाती आई बहीण कोणता जात नाही आहे, ते हात बुचकान रांधीन खावडे, हाती कस खाई होई हो तुमनं. जिरवली का नाही माझ्या देवानं, जिरवली का नाही. म्हणून जातीपातीचा गर्व करायचा नाही. जात जर म्हणायची असेल तर माझे तुकोबाराय सांगतात, मज या जातीचे मज भेटो कोणी, पण वैष्णव आहोत का, आपण धर्माला खरंच जागतोय का, ती तुमची खरी जात ठरते. हो, ज्यांना गर्व असेल, अभिमान असेल, त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे. मग भगवंत तुमची जात बघत नाही, भगवंत तुम्ही किती मोठ्या जातीचे आहेत ते बघत नाही. जर जातीनं ब्राह्मण असेल, लय मोठ्या जातीचे आहेत, आणि तुम्ही जर का अंडा बुर्जी लाडीवर नाश्ता करतो, तुमने जातले काय शिलगाव नसे का. हा, आणि जात ना जर बिल्ला ना पोरी आहे, तो सांगे नाही भो अंडा लाडीवर मी पाणी नाही पित भो, मग कोणले मोठी जात ना म्हणून. हा, कोणले मोठी जात ना म्हणून. इथं जातीला किंमत नाहीये. तुमच्या गळ्यात माड आहे, तुम्ही वैष्णवात म्हणजे समजाव तुमची जात चांगली आहे. हा, जातीला अजिबात व्हॅल्यू नाहीये. मग सुरुवात तुम्हाला शेवट खालून करायची. मला मिल्ल समाजाची लोक इथं बसलेले असतील, आदिवासी लोक बसेल होते मला विश्वास आहे. हा, बसलेत ना. हा, आदिवासी लोक महाराज जातीचा घमंड बी नाही,
काय कोणा द्वेष बी नाही, आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारच ना, असं हालशे तर बाप बाबा मानपाननी करता ते कुत्रा होई जायला शेतात. हा मला सांगा, आदिवासी लोकेश मा आबासाहेब, आदिवासी लोकेश मा एखादी बाई मना कोणी पाय पडणं नाही म्हणायची, ऋषीने उभी आहे असं लगीन मध्ये गेले का बहिणीचे? अजिबात नाही. पाय पडा नका पडा, जंगलाकडे जंग नाही जंग, काय घेणं देणं नाही. शेका काय ताण हो. आणि आपल्या गर्दीमा उभ्या राहण्यात का नवीन पोरसून बाहेर असती, पाय पडायला नाही का? पाय पडता पडता एखादी मागे उभी राहिनी सासू, एखादी जेठानी राहीच घेऊ पाय पडानं. मग दुसरी कोणतरी जेठानी किंवा सासू सांगत, बहीण मागे ना तिथून दाखली सासू की नाही पाय पडली बहीण, माय पोर जास्त पाय पडाले, आत्या पाय पडले होत्या. नको माय मना नको पडू त्या, चिकनीच ना पड. हो बापरे, का बा मागे पाय पडतात तुला अटॅकिन मरीच जाशी, तू लपवाय जाई तुले. कितला वायबार धंदा आहे. काय लोक जगताय राव, जगता येत नाही हो लोकांना. हो आज आको सांगत मना आदिवासी भाऊस पाहिजे एक गोष्ट शिकासारखी, नानासाहेब आबासाहेब एक गोष्ट शिकण्यासारखी, लगीन कोणा का जमेना, फक्त वाजा वाजायला पाहिजे, नाचानं चालू. आपला आहेत ना विन बिन करेल राहतं, सर्व्हिस वाला राहतं, शिकेल सवरेल राहतं, या साला होतीन कोणी भाऊ होतीन, जीज भाऊ फुई भाऊ माम भाऊ हात धरी वरतं. झाला ना साहेब नाचा ना, दादासाहेब नाचा ना. अहो गर्दी मायांचं तर टीन सांगा, आपल्याला ते जमत नाही, तू चेट रे, तू नको जागा आठ काढू राटे. कितला वायबार धंदा आहे. बाकी ना ते पंगत चालत लोक काय राहता, अहो असा फिरत त्या पंगत मा सासरा विचारत, भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही, मला कुणी विचारलं नाही का बा, तू ना पुटीन पाटा बांधाय घ्या. या लोक काय राहणार, तू चेंद्रा आहे भुक्या भुक्या वातडा वै जाणार आहे. जगता येत नाही हो, जगता येत नाही लोकांना महाराज. हा मला सांगा, म्हणा आदिवासी लोकेच मा एकले बी काय घेणं देणं नाही महाराज, नुसता वाजा वाजायला पाहिजे, लगेच नाचानं चालू. ते बी आपण विशेष सकाळ मा रातभर नाचेल राहतस त्या. सकाळ मा जरी जेवण लिहून ठाडा ना, ए बावड्या चालणार रे पंग चालू होई गेलं, नको राहू दे रे, रात नाथ केलं खरं का नाही. आणि आपला असले नाही हो, मरच तो त्या धर्म जावा नाही का ब, मग सोबत बर टोकन यार तुझा रे. काही काही त्या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. लगीन कोणा का जमेन, अख्खी गली आनंद लेस बा साहेब, बरोबर आहे की नाही. अख्खी गली अख्खा समाज आनंद लेस. आपला बाकी ना इथला वायबार राहताना वट्टावर पडीन चिंता करतो, व तिने बोई सासभर जमिनीत तरी उपाड दिनी झालं, कस काय उपाडी रे याने. कितला नीच धंदा आहे हा. म्हणजे लोकेशले दुसऱ्यांना चांगलं होताना देखूच आवडत नाही बा, तेवढं बरं बा कडंबीरना लोके बटा चांगला दिखी राहणार. हा कारण मी जडे कीर्तन करत तटे ना काहीच सांगत नाही भाऊ, कोण बरेल गरमा दाती घालली आपली 50% रक्कम आटक्याचे. विठ्ठल विठ्ठल त्यांच्यामध्ये लग्न जमलं, सगळे आनंद घेतात, पण आपले लोक जमल्याच्या नंतर सुद्धा पोरीवाल्यांचा नम्र शोधत बसतात. नातेवाईक करते आपला नाता माय का रे. आणि जर कधी निघीच गे या हाडत ना 4 दिन पहिले फोन करतो, पोऱ्या बेवडा आहे बरं बेवडा आहे. कितला वायबर पण आहे. आता मला सांगा, दुसऱ्याचं जर सुख आपल्याकडनं बघवलं जात नसेल तर भगवंत आपल्याला सुखी ठेवेल का हो. कारण देव देखील आहे ना, ए दादा बोलू नका, देव आपले देखील आहे ना. आपले जर दुसऱ्यांना वाईट करामा जर आनंद शे देवबा विचार करस, दुसऱ्यांना दुःखमा जर आले इथलं सुख भेटी राह ना, स्वतःले दुःखमा ठेवते कितलं सुखी राही भाऊ. म्हणून कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, दुसऱ्याचा आनंद बघण्याची डोळ्यामध्ये ताकद ठेवा महाराज. हो पण बराच लोकेशले ते आवडत नाही. आमचे ते 3-4 वर्ष आधी आपला परिसर मा पाऊस कमी होता नानासाहेब, 3-4 वर्ष पहिले नरू बाबा पाऊस कमी होता म्हणून असा गल्लीतून जात होतो. उंचवट्याचं घर होतं, एक बाबा बसलेले होते आजोबा. बाबा बसलेले होतात, मी जायला तो बाबांना चेहरा पडेल होता, असा नाराज होतात. म्हणता बाबा इथला तोंड उतारीन का बसेल हो महाराज, येरले पाणी नाही म्हणतात. तुम्ही येरले काय, आपला परिसर मग पाणी नाही शे, 100 मा 80% एरिसले पाणी नाही शे, तुम्ही का बघितलं ताणली राहणार महाराज. आपली येरले पाणी नाही ते काय वाटत नाही हो आपले. म्हणत मग बाजूवाला आणि आटाय राहिनी नाही साली मध्ये. मग देखा कितला वायबार धंदा शे. हा दुसऱ्याच्या सुखात दुःखी लोक जगण्याची पद्धत बदलून टाका.
माझे आदिवासी लोक आज पण एवढे आनंदानं जगतात ना महाराज, काय घेणं देणं नाही. त्याच ना घरमा आज संध्याकाळी जेवाय गे सकाळी ना दखाय जाई, जे होईन ते होईन. आपला घरमा 10 पोतार तरी वतून बाई पुल्ला उरले कस काय होय भो. हो रातले काय झोपेले सकाळी ना माहित बी नाही काय जेन काय नाही. तुना घरमा 10 पोता गहू पडेल तरी पुल्ला उरीने चिंता कराय ना. अरे पुल्ला उरी नाही रे, तिसरा दिन अटॅकीन मरू शकत. विठ्ठल विठ्ठल भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली. त्या माईचं नाव होतं शबरी आई. महाराज जात नाही बघितली माझ्या प्रभूनं, अंतकरणातला भाव बघितला आणि भाव बघून भक्तावर प्रसन्नता दाखवली. महाराज थोडासा इशारा देणार आहे आणि पुढे निघणार आहे, लक्षपूर्वक ऐका. शबरी लहान वयातच बघा बर का. हो जातीला किंमत नाही, भाव अंतकरण शुद्ध असलं ना माया हो तर भगवंत कसा प्रसन्न होतो. दादा बोलू नका, तरुण भावांना सांगतो. शबरी आई 9 वर्षाची होती, लहानच होती. हो लहानच होती तेव्हा अगोदर पद्धतही होती लहानपणी लग्न करायची. लहानपणी लग्न करायची पद्धत होती. शबरी आईचं लग्न ठरलेलं, बापानं बकराची दावण बांधून ठेवलेली. हो बकरांची दावण बांधलेली. शबरी आईने विचारलं बाबाला, हो शबर राजाची मुलगी शबरी, शबर राजांना विचारलं बाबा ते बकर काहून बांधून ठेवले. म्हणले बेटा तू लग्न करायचं त्या लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकर बांधून ठेवली. म्हणे बाबा जर मला लग्न करायचं असेल तर पंगत यांची देणार आहेत. म्हणे हो. एवढे जनावर मरतील बाबा. म्हणले हो बेटा. शबरी आईनं त्याग केला. एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. जातीनं कोण होती? भिल्ल समाजाची शबरी. पण शबरीला दयावणी जनावरेच नाही. इथला जनावरे मरतच होतीन, मला लगीन करणं नाही म्हणे. इथला जनावरे मरतील, लोक जर का मटण मासा खातच होतीन ते मला लगीनच करणं नाही. कोणले समजणं आहे? कोणले समजणं? शबरीले. शबरी जातनी कोण होती बहिणी सोन? बोला ना बोला. बिली ना बरोबर. म्हणजे मटण मासा खावणे जातनी बिलीने समजणं. काय समजणं तुम्हाला? हा मटन मासा खाऊ न काय कोणले समजणं? जातनी बिलिनले समजणं. आणि तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणारा सांगता मालकाने ठेसा मा काळ्या टाकास ठेसा सवाद देत नाही झालं. मरी जाय रे ओ तू फाशी लिहिले रे ओ ठेसा मा काळ्या कर रे काय बोरा पांढरा. विठ्ठल 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 शबरी आईने घराचा त्याग केला, जाऊन अरण्यात राहायला लागली. जिथं मातंग नावाचे ऋषी राहत होते, ऋषी महात्म्याची सेवा करायला लागली, पण चोरून लपून. ऋषी महात्मा विचार करत होते अरे शबरी कोण मुलगी आहे का इथं सेवा करून जाते, कोण भक्ता. मग एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं, सडा रांगोळी करून शबरी माता जात होती. आवाज दिला बेटा. अरे कोण आहेस म्हणले तू? सांगितलं म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी आहे. बेटा इथं येण्याचं कारण सगळं वृत्तांत सांगितलं. महालग्न ठरलं होतं, माझ्या बापानं बकरांची दावण बांधून ठेवली, जनावर मारून पंगत देणार होते, मला ते आवडले नाही म्हणून मी घराचा त्याग केला आणि इकडे निघून आले. महाराज जेव्हा शबरी माता मातंग ऋषींना हे दुःख सांगत होती, घडलेली कहाणी सांगत होती जीवनातली, तेव्हा मातंग ऋषींचे सगळे शिष्य पण उभे होते. सगळे शिष्य उभे होते. त्यांच्या मनात आलं जातीची भिल्ल समाजाची बाई इथं चाललेली फिरलेली, हिच्या पायानं आपली पवित्र भूमी अपवित्र झालेली. हो भिलनीचे पाय लागले, अपवित्र झालेली भूमी. आता आपल्याला कुठेतरी शुद्ध व्हावं लागेल. मग जिथं रोज स्नान करत होते तिथं स्नान करण्यासाठी जात होते साधू महात्मा. बघा बरं का भक्ताच्यासाठी माझा भगवंत किती मोठा त्याग करतो आणि कसा भक्ताला तारतो भाव बघून. महाराज सगळे शिष्य परिवार स्नान करायला जाते. अरे इथं भिलनी चाललेली आहे, शबरी माता भिल्ल समाजाची, ही भिलीन इथं चाललेली आहे. मला इथं आम्हाला स्नान करावं लागेल, शुद्ध व्हावं लागेल. आम्ही अशुद्ध झालेलो आहे. रोज जिथं स्नान करत होते तिथं स्नानासाठी जात होते. ज्या पाण्यामध्ये स्नान करत होते त्या पाण्याचं रक्त झालं महाराज रक्त. ते साधू बाबा पडत आले, गुरुजींना सांगायला लागले, गुरुजी जिस पानी में हम रोज नहाते थे ना उस पानी का तो खून बन गया गुरुजी, उस पानी का खून बन गया. गुरुजींनी सांगितलं अरे पाण्याचं रक्त होईलच ना. तुम्ही जिचा अपमान करून गेलात ती कोणी साधारण नाही, ती राम भक्ता. जर त्या रक्ताचं पाणी करायचं असेल तर पर्याय व्यवस्था एकच आहे, त्या शबरीचे पाय धुवा आणि तिच्या पायाचं तीर्थ त्या रक्तात सोडा. रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ही भक्तीची ताकद आहे. हा जात नाही बघितली माझ्या प्रभूनं. आणि अजून सांगतो 14 वर्षाच्या वनवासाला माझे प्रभू गेले. प्रभू गेल्याच्या नंतर लक्षात आलं शबरी आईचं दर्शन घ्यायचं, शबरी आईला भेटायला जायचंय. लखनजीला सांगितलं भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है.
लखन जी सांगायला लागले, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. प्रभू ने सांगितलं 14 साल तक. नाही ते उभा करा आहेत ना, फक्त बोलू नका, फक्त आराय मारू नका, बोल नका दादा. हो कीर्तन आहे रे आप्पास, त्याच नका शिट्ट्या मारा ना. बजेट हे ठरलं विठ्ठल. नानासाहेब, खरं तर माझ्या देशवासियांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. छोटा मोठा जरी कार्यक्रम ठेवला ना तरी पण 2-5 हजार लोक सहज जमतात बरं का कीर्तनाला. हे खरंच माझ्या कानादेशातल्या लोकांचं प्रेम आहे. आणि माऊली बाबांचं तुम्ही क्लिप ऐकली असेल. माऊली बाबा बोलताना माझा परिचय दिला. आता परिचय मी कमी देत होतो, त्यांनी जरा भक्ती वगैरे व्यवस्थित सांगितली नाही का. ते वृंदावनमध्ये नेहमी जात राहतात. पण खरंच माझ्या कानादेशाच्या लोकांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. 100 मधनं 95% तरुण मला जोडलेले आहेत. आणि कीर्तनाला याच्या आधी मी गायन करायचो. सुरुवात माझी गायनापासून. राजू बाबा तुम्हाला तर माहिती आहे, गायन करायचो. मी बाबा लोकांच्या कीर्तनात टाळ वाजवले, पण मी कधी एवढा समाज कुठं बघितलेला नव्हता. पण आता पाहतो ना प्रत्येक कीर्तनात नहीपेक्षा समाज वाढलेला आहे. नहीपेक्षा समाज वाढलेला आहे. म्हणजे काय ना, जे घरी झोपणारे तरुण होते ते आता कीर्तनाला यायला लागले. खरं तर माझ्या हिंदू धर्माचा मला स्वाभिमान वाटतो की बाई कीर्तनाला यायला लागले, चांगली गोष्ट आहे. पण फरक असा शे, बाकीना ऐकायला येतच, बाकीना ते त्यान मायनासाला बुऱ्याले दखाली गेल राहतात. हे चला रे त्यान मायनासाला, बाकीना जरा का अलग दिखतस, यान मायनासाला अलग दिखास थोडा. काही काय ना देखाली होत ऐकायला होत येतच बिचारा. हो चांगले, फक्त बोलू नका म्हणजे झालं. हो अजिबात टेन्शन लिहू नका. तुम्ही जर सांगा महाराज 11ला आवरी लेबू पाल सुद्धा मन मना गड्या करीन गरले जसून. तुम्ही सांगा महाराज तुमना बी 12 वाजाडले ना आमना बी वाजाड द्या, 12 बी वाजाड दिसू, काही विषय नाही. जातीपातीला किंमत नाही. प्रभू रामचंद्रांनी लखनजीला सांगितलं, भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है. प्रभूला लखनजी सांगतात, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. तेव्हा प्रभू सांगतात, अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट नाही करत. जी माय 80-82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते त्या मायची गोष्ट करतोय, शबरी आईची. जेव्हा प्रभू निघाले, प्रभू गेले ना, आई साहेबांची वय तेव्हा 82 वर्ष होती. 82 82 वर्षाच्या वयात प्रभू आले कुटियाच्या समोर. गुरुजींनी सांगितलं होतं, बेटा नामचिंतन जर करत राहिली तर तुझ्या कुटियाच्या समोर कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर येईल. शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि भगवंत आले हा विश्वास झाला. डोळ्याला दिसत नव्हतं, डोळ्याला दिसत नाही, पण प्रभू आले हे लक्षात आलेलं आहे. मग देव आल्याच्या नंतर शबरीला आनंद होता. कदाचित आनंद अश्रूंसोबत दुःखाचे अश्रू ही शबरीचे गळत होते. लखनजीने प्रश्न केला, माँ आप क्यों रो रही हो? अरे आपके द्वार पे तो भगवान खड़े हैं, आप क्यों रो रही हो माँ? तेव्हा शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते. लखनजीला सांगितलं, लखन अरे रडायला एवढ्यासाठी येतंय बेटा, रडायला एवढ्यासाठी येतंय. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती आपली परंपरा अशी आहे, साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. अरे देव माझ्या कुटियाच्या समोर आहे, भगवंताचे मला पाय धुवायचे, पण करू काय? 9 वर्षाच्या वयात घराचा त्याग केला. मला पाणी प्यायला ग्लास नाही तर देवाचं पाय धुण्यासाठी भांड कुठं असणार आहे? माझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही रे लखन, म्हणून रडायला येतंय. लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते? अगं आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते? अगं पात्र नाही म्हणून रडण्यापेक्षा विचार हा कर, पात्र नसू दे पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे.